हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत कुठल्याही 2 अंकी व 3 अंकी संख्यांचा 11 सोबत गुणाकार कसा करायचा. त्याची एक सिंपल ट्रिक आहे, ती आज आपल्याला पाहायची आहे. तर सुरुवात करूया. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. 13 मल्टिप्लाइड विथ 11. तर हे 13 ला 11 मल्टिप्लाय कसं करायचं सोप्या पद्धतीने ते पहा. आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, हे 1 आणि हे 3 इथं असं लिहून घ्या आणि त्याच्यानंतर त्या दोघांच्या मध्यभागी 3 प्लस 1 या दोघांची ॲडिशन करायची आणि ती संख्या इथं लिहून घ्यायची. हे आपलं आन्सर असेल. सो याच्यामध्ये काय आहेत, स्टेप फर्स्ट, राईट डाऊन 1 and 3, and step second, add 1 plus 3 and write this 4 in between 1 and 3. So here is our answer. आता तुम्ही पाहू शकता की या दोन संख्यांची बेरीज ही 10च्या आत आहे, बरोबर. तर 10 पेक्षा जर जास्त 10 किंवा 10 पेक्षा जास्त जर बेरीज येत असेल दोन संख्यांची, तर अशा वेळेस त्यांचा गुणाकार 11 सोबत कसा करायचा. त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज 57 मल्टिप्लाइड विथ 11. 57 मल्टिप्लाइड विथ 11 कसं करायचं. हे 7 तुम्ही पहिले लिहून घ्या. त्याच्यानंतर 7 प्लस 5 किती होईल. 7 प्लस 5 12. सो 12चा 2 इथे आपल्याला लिहायचा आहे आणि जो रिमेनिंग 1 असतो तो आपल्याला 5 मध्ये ॲड करायचा आहे. तर काय होईल, 6 to 7 इज युअर आन्सर. स्टेप फर्स्ट काय असेल, राईट डाऊन दिस 7. स्टेप सेकंड, add 7 plus 5 which equals 12. Write down this 2 here. 1 remain. एक जो शिल्लक राहिलेला आहे तो या 5 मध्ये ॲड करायचा आहे. स्टेप 3, 5 plus 1 equals 6 and write down this 6 here. So our answer is 6 to 7. Now how we calculate 3-digit number with 11. तीन अंकी संख्येचा गुणाकार कसा करायचा ते पाहूया आपण. समजा आपण एक इथं संख्या घेतलेली आहे 135 मल्टिप्लाय 11. सो अशा वेळेस आपण काय करायचं, हे 5 ॲज इट इज लिहा. त्याच्यानंतर 5 प्लस 3 8 लिहा. त्याच्यानंतर आणि 3 प्लस 1 4. राईट डाऊन दिस 1 ॲज इट इज. सो हिअर इज युअर आन्सर. याची स्टेप काय असेल, स्टेप फर्स्ट, राईट डाऊन 5. नेक्स्ट स्टेप सेकंड, add 5 plus 3 8. Write down this 8 before 5. Step 3, 3 plus 1 equals 4. Write down this 4 before 8. And step 4, write down
1 बिफोर 4. सो इतक्या सोप्या पद्धतीने आपण 3 अंकी संख्यांचा गुणाकार 11 सोबत करू शकतो. इथं पण तुम्हाला प्रश्न पडेल की या दोन संख्यांची बेरीज ही 10च्या आत आहे, बरोबर. तर जर या दोन संख्यांची किंवा कोणत्याही दोन संख्यांची बेरीज जर 10च्या जास्त असेल त्यावेळेला याचा गुणाकार कसा करायचा, त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. 858 मल्टिप्लाय विथ 11. सो याचा आन्सर काय येईल? 8 तुम्ही ॲज इट इज लिहायचं आहे. त्यानंतर 8 + 5 किती होईल? 13. 13चा 3 इथे तुम्हाला लिहायचा आहे. जो 1 रिमेनिंग आहे तो नेक्स्ट ॲडिशनमध्ये तुम्हाला ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर 8 + 5 अगेन 13. 13 + 1 जो राहिलेला रिमेनिंग होता तो 1 याच्यामध्ये ॲड करायचा आहे. म्हणजे 5 + 8 13. 13 + 1 14. त्या 14चा 4 इथे तुम्हाला लिहायचा आहे आणि जो एक परत शिल्लक राहतो तो 1 ह्या 8मध्ये ॲड करायचा आहे. सो हिअर इज युअर आन्सर. याच्या काय स्टेप्स असतील? स्टेप फर्स्टमध्ये तुम्ही काय करणार? हा 8 ॲज इट इज लिहिणार. त्याच्यानंतर स्टेप सेकंडमध्ये तुम्ही करताय 8 + 5. आन्सर येईल 13. या 13चा हा फक्त 3 तुम्ही 8च्या अगोदर लिहिणार आहात. 1 काय असेल इथं? शिल्लक असेल किंवा हातचा असेल. त्याच्यानंतर स्टेप 3 काय असणार आहे? 5 + 8. आन्सर इज 13. हा एक जो शिल्लक आहे आपला तो यामध्ये ॲड करणार आहोत आपण. आन्सर येईल 14. इथे परत आपल्याला हा 4 काय करायचा आहे? या 3च्या अगोदर लिहायचा आहे आणि इथं पण एक काय राहील? शिल्लक राहील. आणि लास्ट स्टेपमध्ये आपण काय करणार आहोत? तर या 8मध्ये हा शिल्लक असलेला 1 ॲड करणार आहोत आणि हे 9 4च्या अगोदर लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 2 अंकी किंवा 3 अंकी संख्यांचा गुणाकार 11 सोबत करू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय कमी वेळेत. सो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच सिंपल ट्रिक्स मिळवण्यासाठी. थँक्यू.